ना गीता तेरा ज्ञान अमृत असं नाव आहे आणि आतमध्ये हजरत मोहम्मदजी मांस नाही खाते याबद्दलचा उल्लेख करण्याची काय गरज आहे? मोफत एक कोल्हापूरची कोणती संस्था आहे ती संस्था नाव बघा की काय हजरत मोहम्मद तो शुरवीर हलाल की थी वरती गीतेचं नाव आणि आत मुसलमानांनी ख्रिश्चनांचा धर्मांतर करायला हे काय माहिती आहे का? चला पोलीस स्टेशनला जरा ऐकून घ्या मी काय चला चला नाही तुम्ही काय म्हणालाय ऐकून घ्या. वरती तुम्हाला काय लिहायचं ते लिहा. वरती आमच्या यांचं नाव काय ज्ञानगंगा ओम हे तुमचं काय तर असू दे. हे गीतावर तेरा ज्ञान अमृत लिहिलाय. गीता म्हणजे आमचं प्राणप्रिय आहे. भगवद्गीता म्हणून त्यांनी विकाल्यात 20 रुपयाला. इथं भगवद्गीतेचा सगळं काय कुठे सारांश मी तुम्हाला काय दाखवलं? अरे सारांश किती टक्के आहे त्यात? सारांश पूर्ण गीतेचं पूर्ण पाहिजे की नाही? मुस्लिमचा काय संबंध आहे? सगळ्या धर्मग्रंथामध्ये काय करे मग सगळ्या धर्मग्रंथ नाव का गीता लिहिलंय तुम्हाला? आमच्या श्रीकृष्ण का वापरलाय? एवढी साधी अक्कल नाही? कोण आहे ते? हे बघा की तसं कोण काय आहे नाही ते. म्हणजे कुठलं काय टायटल नाही काय नाही. गीतासार म्हणून वरती लिहिताय सगळं. गीतासार मध्ये काय मोहम्मद आणि हलालचं लिहितात माहिती? तुम्ही पुस्तक वाचा पाहिजे ना. मग वाचले म्हणून सांगालोय. वाचले म्हणून सांगालोय. काय गरज आहे काय याची? हजरत मोहम्मदजी मांस नाही खाते हे गीता भगवद्गीतेमध्ये काय गरजेचं आहे? हजरत मोहम्मदची काय गरज आहे गीतेत? हे आहे ना सर, हा. हे जे काय नाही कुठल्या कुठल्या ग्रंथामध्ये काय काय प्रमाण आहे ते अहो दिलेलं आहे. कुठल्या कुठल्या ग्रंथाला मग नाव का आमचं लिहिलायचा तुम्ही? भगवद्गीतेत आहे काय? एक मिनिट ऐकून घ्या. परमात्मा कोण आहे? कोण आहे परमात्मा? तो कुठे राहतो? कसं आहे ते ज्ञान आहे. कुठं आहे कसा? मोहम्मदचा काय संबंध? परमात्मा म्हणजे मोहम्मद आहे तुम्ही म्हणताय तसं? तो काय परमात्मा नाही आहे. मग काय लिहिले काय इथं? काय लिहिलंय तुम्ही इथं? वाचल्याशिवाय कसं समजणार? का मग तुम्ही वाचला नाही तर काय लिहिलाय? काय वाचलंय? कुठला श्लोक वाचलाय सांगा मला यातलं. हे दाखवलं होतं तुम्हाला, बघून ते दाखवलं. नाही नाही तुम्ही काय वाचलंय इथलं सांगा ना मला. दाखवतो मी पहिला. कुठलं वाचलंय सांगा मला तुम्ही. आता या भगवत याच्यामध्ये हरिद्वार में साधुओं का कत्लेआम भगवद्गीता कत्लेआम सांगाल साधुओचं काय लिहिले? हरिद्वार में साधुओं का कत्लेआम भगवद्गीता आणि कत्लेआमचा काय संबंध?